दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातच अंगणवाडी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी यांनी पत्रकार परिषदेत विभागातील विविध योजनांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. माझ्या खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या थोडासाच मला वास आलेला आहे, त्याच्या संदर्भात ही आयोजित केलेली आहे. पुढील 4 वर्ष बघाल तर प्रशासकीय कालावधीमध्ये 5-6 महिने उलटून सुद्धा ज्या कामांचे टेंडरिंग झालेलं आहे त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे. त्याच प्रकारे रायगडमधला एकही ठेकेदार नसून सर्व पुण्याचे ठेकेदार इथे आज मला बघायला मिळत आहेत. ह्याच्या प्रशासकीय कालातसुद्धा होते आणि आतासुद्धा तेही त्यांचंच नाव माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे मला सुचवलं जात आहे. त्याच प्रकारे खाऊ वाटप असू द्या, गणवेश वाटप असू द्या किंवा गरोदर मातांना किट वाटप असू द्या, ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार मला इथे दिसून येत आहे. 100% वाटप न होता फक्त 25%चं वाटप होऊन बाकीचं वाटप हे न करता त्याची बिलं खाल्ली जात आहेत. मग त्यांच्या हाताशी जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या संदर्भातून हे सर्व कामं माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे केल्या झाल्याचा संशय मला येत आहे. आणि माझी शासनाला एक विनंती असेल की जर महिला बालकल्याण एक चांगलं म्हणजे खातं, जे महत्त्वाचं खातं म्हणजे बालकांचं जे खातं आहे की त्याच्यामध्ये खूप प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या संदर्भातच जर एवढा मोठा भ्रष्टाचार इथे होत असेल तर अशा HODंवर म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे आणि विनंती आहे. जवळजवळ 2.5 कोटीचा भ्रष्टाचार या वीज जोडणीच्या प्रकल्पात तर मला दिसून येत आहे. आजपर्यंत अंगणवाड्यांना ही वीज जोडणी व्हायला पाहिजे होती. मे महिन्याचा सीझन गेलेला आहे आणि आता पावसाळा चालू झालेला आहे. ही वीज जोडणी खरं म्हणजे मे महिन्यात त्यांना आवश्यकता होती. ती सगळ्या टेंडरिंग होऊन सुद्धा जर मग ती वीज जोडणी का झालेली नाही हा असा प्रश्न माझ्या खात्याच्या HODना आहे. अन्न भेसळीचा प्रश्न तुम्ही बघायला गेलात तर जीबीमध्ये मला हा बऱ्याचशा जिल्हा परिषद मेंबरनी विचारलं होतं. त्याचं उत्तर मी दिलं होतं की मी या खात्याचा पदाभार आत्ताच स्वीकारला आहे, त्याच्याबद्दल काय त्याची माहिती घेऊन मी तुम्हाला त्याची माहिती कळवेन. तर आता तसं बघायला गेलात तर तो खाऊ निकृष्ट दर्जाचाच आहे आणि तो तुम्ही बघायला गेलात तर त्याची पॅकेजिंगसुद्धा एक म्हणजे एकदम घाणेरडी प्रकारची आहे आणि तो खाऊ तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीत बघायला मिळत आहे. मग हा शासनाचा पैसा वाया घालवण्यापेक्षा त्यांना जो बालकांना जो तुम्ही खाऊ देताय तो चांगल्या प्रकारचा थोडा देऊन पण चांगल्या प्रकारचा द्यावा अशी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. तसं बघायला गेलं तर मग CO मॅडमनी सुद्धा ह्याची कल्पना घ्यायला पाहिजे होती. जर ह्या खात्यामध्ये 4 वर्षाचा प्रशासकीय कालावधी होता तर ह्याचा जर तुम्ही म्हणत असाल की COंवर ही सगळी जिम्मेदारी होती तर COंनी ह्या बाबतीत माहिती का घेतली नाही किंवा ह्याचा विचार का केला गेला नाही. कारण हा तुम्ही बघायला गेलात तर लहान मुलांचा एकदम सोज्वळ प्रश्न आहे आणि तिथे चांगल्या प्रकारचा खाऊ तिथे तुम्ही वाटप करायला पाहिजे होता. मग तो 4 वर्षात का केला गेला नाही असा माझा COना देखील प्रश्न आहे. आता पेडमध्ये तुम्ही बघायला गेलात तर 90 सोलर पॅनल तिथे होते. जेव्हा जिल्हा कार्यकारिणीची जेव्हा मीटिंग झाली तटकरे साहेबांनी सुद्धा हा प्रश्न धरला होता की तुम्ही ह्या सोलर पॅनलची जोडणी का केली नाहीत. सोलर पॅनल आले पण त्यांची जोडणी नाही झाली. ते जोडणी न झाल्यामुळे ते निकृष्ट झाले आणि त्यांचा तेवढा पैसा वाया गेलेला आहे आणि त्याचं बिल त्यांनी खाऊन मोकळे झालेले आहेत. मग जर ती सोलर पॅनलची जोडणी झाली असती तर मुलांना नक्कीच या गरमीचा त्रास सहन नसता करायला लागला. हे अशा प्रकारचं कोटेशन वगैरे झालेलं आहे. त्याचा कालावधी 5-6 महिने उलटून देखील तिथे वीज जोडणी का झालेली नाही आहे. मग जर हे सगळं झालेलं असेल, जर आम्ही या पदाभार घ्यायच्या आधी जर यांना मान्यता मिळालेली आहे तर मग वीज जोडणी अजून अंगणवाड्यांना का झाली नाही. आज तुम्ही बघायला गेलात तर ठाकूरवाड्यांमध्ये डोंगराळ भागात ज्या अंगणवाड्या आहेत त्याच्यामध्ये खूप प्रकारचा म्हणजे घात होतोय. आज तुम्ही बघाल किती प्रकारचं टेम्परेचर आहे. तिथे वीज जोडणी नसल्यामुळे, पंखे नसल्यामुळे लहान मुलांना त्याचा खूप त्रास होत आहे. दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कौशिक यांनी आरोप फेटाळले. सभापतींनी केलेल्या आरोपांबाबत मला कोणतीही माहिती नाही.
विभागाचे कामकाज नियमित सुरू असून सर्व प्रक्रिया नियमानुसार राबविल्या जात आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. सभापतींचे गंभीर आरोप आणि प्रशासनाचे स्पष्टीकरण यामुळे आता महिला व बालकल्याण विभागातील कामकाजाबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.